नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. आतापर्यंत भाजपच्या 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेत. चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितेश राणे, आशिष शेलारांना मंत्रिपदासाठी फोन आलेत. शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांना देखील फोन आलेत. तर गिरीश महाजन, अतुल सावे, पंकज भोयर यांना देखील मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत. तर भाजपातून कुणाकुणाला फोन हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, त्यासोबतच माधुरी मिसाळ, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटलांना फोन गेलेले आहेत. तर भाजपमधून पंकज भोयर, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, गणेश नाईक, संजय सावकारे यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत. यांनी आता फोन करायला सुरुवात केलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आपल्यासोबत आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी. आणि काय भावना आहे? त्याचे समाधान आहे. मी प्रथमतः आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. म्हणजे कणकर गृहमंत्री अमित भाई त्यांचे आभार मानेन. त्यांनी सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला केलं सगळ्या कार्यकर्त्यांना. आमचे नेते मान्य देवेंद्रजी विशेष करून सातत्यानं या संपूर्ण माझ्या वाटचालीमध्ये त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सातत्याने त्यांनी अविरतपणे संघटनेचं काम, संघटनेच्या कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवलं. मला या निमित्तानं सर्वांचेच आभार व्यक्त करताना विशेष करून मतदारसंघातील जे आमचे बंधू-भगिनी आहेत, आम्ही जिल्ह्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहेत, मोठं मोठं यश माझ्याबरोबर जिल्ह्यातल्याही उमेदवारांना मिळून दिलं. सगळ्यांचा आभारी आहे. मला त्याचं फलित आहे. आज मला पुन्हा एक संधी मिळालेली आहे. नक्कीच. पण जे आरोप तुमच्यावर करण्यात आले आणि जी दहशत माजवण्याचे आरोप तुमच्यावर झाले त्यांना एक प्रत्युत्तर 12पैकी 10 जागा तुमच्या नेतृत्वाने जनतेला जसे खोटा नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला तुम्हाला यश मिळालं होतं. पण आता मला वाटत नाही की हा खोटा नॅरेटिव्ह चालला आहे. या दृष्टीने ज्यांनी दहशतीचे आरोप केले त्यांचीच दहशत आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी तर संपवली आहे. नक्कीच. आणि काय सांगू इच्छिता इतर कार्यकर्त्यांना आणि आमदारांना काही खुशी? संत्रानगरीमध्ये आज सर्व प्रमुख नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मोठा उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं. शालिनीताई विखे पाटील आपल्या सोबत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहेत आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आपण थेट बातचीत करणार आहोत. फोन आलेला आहे का आणि किती आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे? सकाळी 5:45लाच माननीय बावनकुळे साहेबांचा, नामदार साहेबांना फोन आला की आपण शपथविधी दिली या म्हणून. निश्चितच मनापासून आनंद झालेला आहे. कारण शेवटी जो माणूस काम करत असतो आणि अशा वेळेस जेव्हा आनंद फोन येतो त्यावेळेस आपला आनंद गगन मावून असं होत असतं. कोणत्या खात्याची अपेक्षा आहे? म्हणजे यावेळी महसूल मिळेल असं वाटतं मला की जे कोणतंही खातं जे मिळेल त्याच्यात निश्चितच आम्हाला आनंद असतो. साहेबांची पहिली प्रतिक्रिया काय होती? साहेबांची प्रतिक्रिया त्यांनी सर्वांचे आभार मानले. देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील, माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, माननीय नड्डा साहेब असतील, आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील, हे भारतीय जनता पक्षाने जो काही साहेबांवर विश्वास टाकलेला आहे निश्चितच हे विश्वास